तर मित्रांनो, आज शिकणार आहे आपण वर्ग ट्रिक नुसार कसे काढायचे. पेपरामध्ये वर्ग किंवा कॅल्क्युलेशन हे गणित म्हटलं तर कॅल्क्युलेशन आलंच. आणि कॅल्क्युलेशन जर आपल्याला स्पीडमध्ये आलं नाही, या कोणत्या संख्येचा जर गुणाकार लवकरात लवकर करता आला नाही, तर आपला पेपरामधला वेळ हा तसाच निघून जातो आणि मग पेपराला आपल्याला वेळ नाही पुरत. तर आपल्याला वर्ग ट्रिक नुसार या कॅल्क्युलेशन स्पीडनं कसे करायची. वर्ग काढण्याच्या अगोदर आधी 20 या 25 पर्यंत वर्ग पाठांतर असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण जर समजा 20-25 पर्यंत वर्ग जर आपल्या पाठांतर नाही, तर म्हणजे असं समजायचं का आपल्याला पेपराला वेळ तर लागणच लागन, मग आपण कुठंतरी कमी आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आणि समजा जर 20च्या अगोदर येत असणारी संख्या जर आपल्याला वर्ग करायला लागत आहे, तर याचा अर्थ आपल्याला त्या वर्गाची ट्रिक शिकणं हे काय काय गरजेचं आहे. तर आपण पाहणार आहे वर्ग ट्रिक नुसार कसे काढायचे. वर्ग जर पकडून चला, जसं आपण 6चा वर्ग 36 आहे, 8चा वर्ग 64 आहे, 10चा 100 आहे, 11चा 121 आहे, 16चा 256 आहे. पण हे काय झाले, 20 ते 25 पर्यंत पाठांतर आपलं असलेच पाहिजे. तर त्याच्या वरती जे आपल्याला पाठांतर होत नाही किंवा आपण करत सुद्धा नाही, तर ते 2 अंकी असलेल्या संख्येचा वर्ग आपल्या सोप्या पद्धतीमध्ये कसा करायचा हे आपण शिकणार आहात. तर पहिला घेतो मी, पकडून चला की मला काढायचा आहे 32. 32चा वर्ग. 32चा वर्ग जर आपल्याला काढायचा आहे, तर काही नाही, अगदी ट्रिक नुसार आहे. सर्वात आधी काय करायचं, ह्या 32ला बाजूला लिहिलं, या 32ला बाजूला लिहिलं. 32च्या बाजूला लिहिल्यानंतर ह्या 3चा वर्ग किती आहे. 3चा वर्ग आहे 9. 2 अंकीचा वर्ग करताय म्हणून हे 2 अंक लिहायचे. 3चा वर्ग किती आहे 9. 9 म्हणजे किती 0 9. ठीक आहे. आणि राहिला किती या 2. ह्या 2चा वर्ग किती आहे. 2चा वर्ग आहे 4. मग याला लिहिलं मी 0 4. ठीक आहे, झालं हे. आता काय करायचं आपल्याला, ह्या 32चा वर्ग जो होता ना, 3 2 आणि 32चा जो पॉवर होता, पॉवर किती आहे 2, म्हणजे या 2 ह्या तिन्ही अंकांचा काय करायचा गुणाकार. गुणाकार जर केला तर काय होईल, हे 3 3 दुने 6 आणि साइन दुने 12. हा जो 12 गुणाकार आलेला आहे, हा काय करायचं, एक घर सोडून इकडे लिहायचा. जर 12 गुणाकार आला आहे, तर मी काय लिहिलं 2 आणि 1 इथे. आणि ह्या संख्यांचा काय करून मग बेरीज, या संख्यांची जर बेरीज केली तर किती मिळेल, हे 4 असेल 4, हे 0 2 2 आणि 9 आणि 1 10, म्हणजे 1024. हे काय झालं आपला 32चा स्क्वेअर म्हणजेच वर्ग झाला. काही करायची गरज पडली का, आपले साधा जर आपण 32चा वर्ग जर करतो म्हटलं, तर आपण काय केलं असतं, 32 गुणिला 32, मग 2नी गुणलं असतं, मग 3नी गुणलं असतं, मग त्या संख्यांची बेरीज केली असती. तर आपल्याला काय करायचं आहे, पेपराच्या नुसार हे शॉर्ट ट्रिक्स मध्ये गणित सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. पुढचा एखादा स्क्वेअर पाहू आपण अजून. पुढचा वर्ग घेतो मी 37. 37चा वर्ग जर काढायचा आहे, तर 37ला आधी साईडला लिहून घेतलं, 37 लिहिले. ठीक आहे. 37 लिहिल्यानंतर ह्या 3चा वर्ग किती आहे 9. 3 त्रिक 9, कारण वर्ग करणं म्हणजे काय, त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणणं. 3चा वर्ग आहे 9. 7चा वर्ग आहे 49. 7चा वर्ग आहे 49. मग राहिले किती, हे 37, 3 7 आणि पॉवर किती आहे 2. यांचा काय करायचा गुणाकार. 3 7 21 आणि 21 दुने 42. हे 42 जो गुणाकार आला आहे आपला, ते काय करायचं, एक घर सोडून साईडला लिहायचं. किती 2 आणि 4, यांची काय करायची बेरीज. 9 4 आणि 2 6 आणि 9 आणि 4 13, म्हणजे 1369. हे काय झालं आपला 37चा वर्ग. ठीक आहे, समजलं. अजून पाहू आपण पुढे.
मी घेतो आता 56. 56चा वर्ग जर काढायचा आहे तर तेच आपला 56 आधी लिहून घ्यायचे साईडला. 56 जर साईडला लिहिले तर या 5चा वर्ग किती आहे? 5 5 25. या 6चा वर्ग किती आहे? तर 6 6 36. मग राहिले किती? या 5, हे 6 आणि हे 2. या पावर, या प्रत्येक अंकांची काय करायची? गुणाकार. मग 5 सक 30, 30 दुने 60. 60 जर केला तर हे काय, एक घर सोडून साईडला लिहायचं. 60 जर लिहिलं, 0 आणि 6 यांची काय करायची? बेरीज. 6 6, 3 0 3, 5 आणि 6 11, 11चा 1, हातचा आला 1, 2 आणि 1 3, म्हणजे 3136 हा काय झाला? आपला 56चा वर्ग झाला. ठीक आहे. अजून पाहू. आपण पाहू 88. आपण पाहू 88. 88चा वर्ग जर करायचा आहे तर आपण लिहिले 88 साईडला. या 8चा वर्ग 64. या 8चा वर्ग 64. मग 8 8 आणि पॉवर किती आहे? 2. यांचा किती काय करायचा? गुणाकार. गुणाकार जर केला तर 8 8 64 आणि 64 दुने 128. 64 दुने 128. जर एक घर सोडून आपण जर लिहिलं तर इथे किती येईल? 8. इथे किती येईल? 2. आणि इथे किती येईल? 1. यांची काय करायची? बेरीज. यांची जर बेरीज केली तर हे 4. 8 आणि 6 14, 14चे 4, हातचा आला 1. 6 आणि 2, हे सॉरी 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, आणि 6 आणि 1 7, म्हणजे डबल 7 डबल 4, म्हणजे 7744. हा काय झाला? 88चा वर्ग झाला. ठीक आहे. अजून पाहू आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार. हे सॉरी 2 अंकी संख्यांचा वर्ग ट्रिकनुसार तेच पाहत आहे आपण. तर ट्रिकनुसार अशा रीतीने जर आपण केला तर आपल्यामध्ये पेपरसाठी आपल्याजवळ वेळ वाचेल. कोणती पण पकडा. मी जर पकडली 72. 2 अंकी कोणती पण मोठी संख्या पकडा तुम्ही. हे 7, हे 72 लिहिले. 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 0 4, 2चा वर्ग 4 0 4, आणि इथे किती? 7 2 आणि पॉवर किती आहे? 2. यांचा करायचा गुणाकार. 7 दुने 14, 14 दुने 28, 28. एक घर सोडलं तर किती येईल? 8. इथे आणि इथे किती येईल? 2. यांची जर काय करायची? बेरीज. बेरीज जर केली तर हे 4, हे 8, 9 आणि 2 11, 11चा 1, हातचा आला 1, 4 आणि 1 5. ठीक आहे. म्हणजे 5184 काय झाला? आपला आन्सर झालं. क्लिअर आहे. अजून पाहू आपण समोरचा. यामध्ये आपण वर्ग शिकणार आहे. वर्ग ट्रिकनुसार मी घेतले आता 97. 97चा वर्ग. 97चा जर वर्ग काढायचा आहे तर काय करू आपण? 97 आधी लिहून घ्यायची. 97 संख्या लिहायची. मग करायचं आहे त्याच्या अंकामधला वर्ग. या 9चा वर्ग किती आहे? 81. 7चा वर्ग किती आहे? 49. मग इकडे साईडला लिहिलं आपण 9 7, आणि किती पॉवर किती आहे? 2. यांचा करायचा गुणाकार. मग यांचा जर गुणाकार केला तर किती येईल? 7 दुने 14, आणि 14 9 126. मग एक घर सोडून एक घर सोडला, मग लिहिली आहे संख्या 6 2 आणि 1. यांची करायची बेरीज. बेरीज जर केली हे 9 अशी 9, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4, आणि 8 आणि 1 9, म्हणजेच 9409. हे काय झालं? आपला आन्सर झाला. ठीक आहे. म्हणजे 97चा वर्ग काय झाला मग आपला? 9409.
ठीक आहे. हे झाली वर्ग काढण्याची ट्रिक. त्याचनुसार सर्वात सोपी 2 अंकी संख्यांचा वर्ग काढण्याची संख्या म्हणजे कोणती आहे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असते, सर्वात सोपी ते वर्ग काढतो आपण. ठीक आहे. वर्ग काढण्याची सर्वात सोपी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 आहे तर त्या संख्येचा वर्ग इझिली निघून जाते. पकडून चला की मी घेतले 35. किती घेतले? 35. ठीक आहे. 35चा जर वर्ग करायचा आहे तर मी काय करल, हे 35 आहे, 35 आहे. 35चा वर्ग जर करायचा आहे तर 5चा वर्ग किती? 25. 5चा वर्ग 25. या 3 मध्ये 1 प्लस करायचा. या 3 मध्ये 1 प्लस करायचा. 3 मध्ये 1 प्लस केलं तर किती आले? 4. आणि मग ह्या 4चा याच्यासोबत काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे 4 त्रिके 12. म्हणजे किती आले? 1225. 35चा वर्ग किती आहे? 1225. तसंच आपण अजून संख्या पाहू. हे झाला 35चा. ज्या संख्येच्या एकक स्थानी जर 5 आहे तर त्या संख्येचा वर्ग ट्रिक नुसार कसा काढायचा हे पाहणार आहोत आपण. मग घेऊ आपण 55. ठीक आहे. 55चा जर वर्ग काढायचा आहे तर या 55, या 5चा वर्ग किती आहे? 25. 5चा वर्ग किती आहे? 25. तर 5चा वर्ग 25 केला आपण. या 5 मध्ये 1 प्लस करायचा. या 5 मध्ये 1 प्लस केलं तर किती आले? 6. 6 आले. तर यांचा काय करायचा मग? गुणाकार. मग 6 पंचे 30 झालं. 3025 या 55चा काय आहे? वर्ग आहे. ठीक आहे. संख्येच्या एकक स्थानी जर 5 असलं तर त्या संख्येचा वर्ग काढणं सोपंच असते. पकडून समजा आता 85. ठीक आहे. 85 आहे. या 85चा आता सरळ जर वर्ग काढला, 85 आहे तर 85चा वर्ग काय होईल? 5चा वर्ग 25 लिहिला जसाचा तसा. 8 मध्ये 1 प्लस किती? 8 मध्ये 1 प्लस केलं तर किती आले? 9. आणि 9चा या 8 सोबत काय करायचा? गुणाकार. मग 9 8 किती झाले? 72. म्हणजे 7225 हा काय आहे? 85चा वर्ग आहे. क्लिअर आहे? तसंच 45चा वर्ग. 45चा वर्ग. 45चा वर्ग सुद्धा तसाच. 45 लिहिले. या 5चा वर्ग किती आहे? 25. या 4 मध्ये 1 प्लस केला तर किती आले? 5. आणि यांचा केला गुणाकार. 5 चोके 20. म्हणजे 2025. 2025 हा काय झाला? 45चा वर्ग झाला. क्लिअर आहे? समजलं? कोणत्या पण संख्येचा आपण काढू शकतो. 2 अंकी संख्यांची ट्रिक. आणि हे वर्ग ट्रिक हे आपल्या पेपरामध्ये बॉर्डमॉस असो या कोणता पण, म्हणजे मॅथ असलं, गणित असलं की कॅल्क्युलेशन आलंच. म्हणून ह्या ट्रिक आपल्याला येणं गरजेचं आहे. जर या ट्रिक जर आल्या नाही तर आपल्याला पेपरामध्ये वेळ लागेल. आणि वेळ जर लागला तर मग पेपर सॉल्व्ह नाही होणार. म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन जर अटेम्प्ट नाही केले तर आपल्याला मार्क्स कमी मिळेल. म्हणून ट्रिक शिकणं काय आहे? गरजेचं आहे. आता पाहणार आहोत आपण. पकडून चला की 67. 67चा काय करायचा आहे? वर्ग करायचा आहे. 67चा जर वर्ग करायचा आहे तर हे 67 जशीचे तशी लिहिली. ठीक आहे. 67चा वर्ग करायचा आहे तर या 6चा वर्ग किती आहे? 6चा वर्ग आहे 36. आणि या 7चा वर्ग आहे 49. 7 7 49. मग आपण काय करत होतो? ह्या 6 हे किती? 7 आणि पॉवर किती होते? 2. मग 6 गुणिला 7 गुणिला 2. तर 7 दुने 14 आणि 14 सक किती आले? 84. यांचा जर गुणाकार केला तर किती मिळाले? 84. तर एक घर सोडून आपण काय साईडला लिहिलं? 4 आणि 8 यांची केली बेरीज. यांची केली आपण बेरीज. तर 9 9. 4 आणि 4 8. 8 आणि 6 14. हातचाला 1. ठीक आहे. मग 3 आणि 1 4. म्हणजे 4489 हे काय झालं आपलं
आन्सर म्हणजे 67चा काय झाला, वर्ग झाला. ठीक आहे, क्लिअर आहे, समजला. आता पाहू आपण दुसरा कोणता पण 2 अंकी. मी 25च्या आतमध्ये असलेली संख्या यासाठी नाही घेत आहे, कारण 25च्या आत असणाऱ्या कोणत्याही संख्याचा जर वर्ग आपल्याला करायला नाही लागला पाहिजे, ते आपल्याला पाठांतर असणं गरजेचं आहे. म्हणून मी 25च्या नंतरचीच संख्या घेत आहे, जे की आपल्या पाठांतर नाही राहू शकत जास्तीत जास्त. म्हणून आता समजा 28 आहे. ठीक आहे, 28चा राहू पण शकते, नाही पण राहू शकत पाठांतर, पण आपण 28 पण 25 पर्यंत तर असणे गरजेचंच आहे. तर 28चा जर आपल्याला वर्ग करायचा आहे तर काय करायचं आहे, 28 या 2चा वर्ग किती, 4 म्हणजे 0 4. 8चा वर्ग किती, 64. ठीक आहे, मग 2 हे 8 आणि पॉवर किती आहे, 2. 8 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 2 8 16 आणि 16 दुने 32. एक घर सोडून जर मी 32 लिहिले तर किती येते, यांचा गुणाकार किती आला, 32. 32 लिहिले आपण 2 आणि इथे 3. ठीक आहे, यांची काय करायची, बेरीज. यांची जर बेरीज केली तर किती येते, 4. 6 आणि 2 8, 4 आणि 3 7 झालं. या 0 0 म्हणजे 784 काय झाला, 28चा आपला वर्ग झाला. क्लिअर आहे, समजलं. अजून पाहू आपण 89. 89चा वर्ग. 89चा वर्ग हे 89 लिहिले. 8चा वर्ग 64. 9चा वर्ग 81. ठीक आहे, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. मग 8 9 आणि पॉवर किती आहे, 2. यांचा काय करायचा, गुणाकार. मग 8 9 72 आणि 72 दुने 144. 72 दुने 144. एक घर सोडून 144 लिहू. 4 4 आणि 1 यांची काय करायची, बेरीज. बेरीज जर केली आहे एकाशी 1. 8 आणि 4 12, 12चे 2 हाताला 1. मग 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 6 आणि 1 7 म्हणजे 7921 हे काय झाला आपला आन्सर, म्हणजे 89चा वर्ग. ठीक आहे, ही आहे 2 अंकी संख्यांचा वर्ग करण्याची ट्रिक. 65चा वर्ग काढू आपण. 65चा वर्ग जर केला तर 65चा वर्ग काय आहे, 65. एकक स्थानी किती आहे, 5 आहे. एकक स्थानी किती आहे, 5 आहे. तर एकक स्थानी 5 जर आहे तर ह्या 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25. या 6 मध्ये 1 प्लस केला किती झाले, 7. 1 प्लस केला तर झाले 7 आणि यांचा केला गुणाकार. मग 7 सक 42. 4225 65चा काय आहे, तो वर्ग आहे. ठीक आहे, समजलं. आता कोणती संख्याचा घेऊ आपण. आपण घेऊ आता 74. 74 या संख्याचा जर वर्ग काढायचा आहे आपल्याला तर काय करायचं आहे, ही 74 आहे. ह्या 7चा वर्ग किती, 49. 7 7 49. 4चा वर्ग किती, 4 चौक 16. मग लिहिले झाला 7चा वर्ग 7 7 49. 4चा वर्ग 4 चौक 16. ही 7 ही 4 आणि पॉवर किती आहे, 2. 7 गुणिला 4 गुणिला 2 यांचा जर आपण गुणाकार केला तर 7 चौक 28 आणि 28 दुने 56. 28 दुने 56. एक घर सोडून संख्या लिहिली 56. 6 आणि हे 5 यांची काय करायची, बेरीज. बेरीज जर केली तर काय येईल, 6 6. 6 आणि 1 7. 9 आणि 5 14. हात चाला 1. 4 आणि 1
5 म्हणजे 5476 हे काय झालं आपलं आन्सर झालं. ठीक आहे. तर हे आहे 2 अंकी संख्यांचा वर्ग करण्याची टेक्निक.